अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडला। शेगावहून वर्धा जिल्ह्यातील आष्टीकडे निघालेली स्कॉर्पिओ सोनोरी गावाजवळ मध्यरात्री अपघातग्रस्त झाली। या अपघातात वाहनातील 8 जण गंभीररीत्या जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। मिळालेल्या माहितीनुसार एक स्कॉर्पिओ राष्ट्रीय महामार्गावरून जात होती। सोनोरी गावातील मदरशासमोर आल्यानंतर अचानक चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं आणि स्कॉर्पिओनं महामार्गावरील डिव्हायडरला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की वाहन थेट विरुद्ध दिशेच्या मार्गावर जाऊन पोहोचलं। अपघातात महामार्गावरील लोखंडी डिव्हायडर तुटून स्कॉर्पिओच्या बोनेटमध्ये घुसला। वाहनाच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला। अपघातानंतर वाहनातील प्रवासी रक्तबंबाळ अवस्थेत अडकून पडले होते। घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर शहर पोलीस आणि बाळापूर हायवे पोलीस घटनास्थळी दाखल झाले। स्थानिक नागरिकांच्या मदतीनं जखमींना वाहनातून बाहेर काढण्यात आलं। त्यानंतर सर्व जखमींना उपचारासाठी अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं। अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। मात्र पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला सारून वाहतूक पूर्ववत सुरू केली।